तर ही दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर आहे। राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात मोदी सहभागी होणार आहे आणि त्यासाठी आता मोदी महाराष्ट्रात दाखल झाले। हेलिकॉप्टरने मोदी वर्ध्यात देखील दाखल झालेले आहे आणि सध्या ते काही व्यावसायिक महिलांशी संवाद साधताना आपण पाहत आहोत। तर वर्ध्यातील स्वावलंबी मैदानावर आज मोदींच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मोदी वर्ध्यात दाखल झालेले आहे। त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना किट वाटप देखील होणार आहे। 15,000 विश्वकर्मा 5,000 आयटी प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमात सहभागी असणार आहे आणि याच कार्यक्रमासाठी आता मोदी या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत आणि राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात त्यांचा सहभाग असणार आहे। मात्र तत्पूर्वी वर्ध्यामध्ये जे हे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत, जे आपल्या राज्याच्या संस्कृतीचं दर्शन घडवतात, जे प्रोडक्ट्स असतात, तर त्याचे स्टॉल्स या ठिकाणी लागलेले आहेत आणि त्याचाच आढावा आता पंतप्रधान मोदी यांच्याकडून घेतला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळेला उपस्थित आहेत। संवाद सुद्धा ते साधतायत। पंतप्रधान मोदी यांचं हे खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल की ते ज्या ज्या ठिकाणी जातात आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने उपक्रमांचं आयोजन केलेलं असतं, त्या त्या ठिकाणी ते सर्वसामान्यांसोबत संवाद साधत असतात, त्यांच्या अडचणी समजून घेत असतात, समस्या समजून घेत असतात आणि ते कशा पद्धतीने काम करतात, त्या कामाची पद्धत सुद्धा ते समजून घेत असतात। ज्या ठिकाणी स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत त्याचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आणि केंद्रीय मंत्री सुद्धा यावेळेला उपस्थित आहेत। वर्ध्यामधल्या स्वावलंबी मैदानावर हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि मोदींकडून या स्टॉल्सचा आढावा या ठिकाणी घेतला जातोय। मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय। अमरावतीमधल्या ॲपरल पार्कची पायाभरणी सुद्धा मोदींच्या हस्ते केली जाणार आहे। पंतप्रधान स्मरणार्थ एक टपाल तिकीट सुद्धा जारी केलं जाणार आहे। आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ सुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे। मोदी हे वर्ध्यामध्ये पोहोचलेत। मोदी राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। विश्वकर्मा योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे। वर्षपूर्तीच्या निमित्तानं या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मोदी आता काही वेळातच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील आणि महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी या कार्यक्रमस्थळी आपण पाहताय। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात विनायक यांच्याकडे। विनायक, रुपाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते वर्ध्यात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी विश्वकर्मा योजना ज्या आहेत त्याचा शुभारंभ, त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना वाटप जे आहे ते विविध साहित्यांचं जे आहे ते केलं जाणार आहे। वर्ध्यात हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होताना आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वर्ध्यामध्ये मोदी जे आहे ती संपूर्ण पाहणी जी आहे ती या केंद्राची करताना आपल्याला दिसून येत आहेत। वर्ध्याचा इतिहास जर आपण जर पाहिलं तर वेगळा आहे आणि इथली संस्कृती किंवा इथले काही साहित्य या सगळ्याचं प्रदर्शन जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विश्वकर्मा योजनेअंतर्गत हा सगळा पंडाल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। इकडचे स्थानिक जे व्यावसायिक आहेत किंवा जे काही वस्तू तयार करतात असे जे व्यावसायिक आहेत, खादी मार्फत जे तयार केलेले विविध वस्तू आहेत, या सगळ्याची पाहणी जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळतात। सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। रुपाली, नक्कीच विनायक, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तरी 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मोदी वर्ध्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि कार्यक्रमस्थळी आता महिलांची मोठी गर्दी आपण पाहताय। लाडकी बहीण योजनेला मिळत असलेला प्रतिसाद आणि आता पीएम राष्ट्रीय विश्वकर्मा या कार्यक्रमासाठी लोकांची उपस्थिती, ही 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही वेळापूर्वीच वर्ध्यामध्ये पोहोचलेले आहेत। जे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी ते भेटी देत आहेत। राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात मोदी यांचा सहभाग असेल। या कार्यक्रमासाठीच त्यांची उपस्थिती आहे। पीएम विश्वकर्माच्या लाभार्थ्यांना किट वाटप करणार आहेत। कार्यक्रमात 15,000 विश्वकर्मा, 5,000 आयटी प्रशिक्षणार्थी, 20,000 महिला बचत गटाच्या महिला असणार आहेत। अमरावतीमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क, ॲपरल पार्कची पायाभरणी त्यांच्या हस्ते केली जाईल।
पंतप्रधान स्मरणार्थ एक टपाल तिकीट जारी केले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल. तर पंतप्रधान मोदी राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात हे काही वेळातच सहभागी होतील आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान पंतप्रधान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील. या योजनेअंतर्गत कारागिरांना दिलेल्या प्रत्यक्ष पाठिंब्याचं प्रतीक म्हणून ते 18 प्रकारच्या व्यापारातील 18 लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा अंतर्गत पाठपुरावा वितरित करतील, पतपुरवठा वितरित करतील आणि या कारागिरांनी जपलेला वारसा आणि समाजाला दिलेल्या निरंतर योगदानाबद्दल पंतप्रधानांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशोगाथेला समर्पित एका स्मृती टपाल तिकिटाचं अनावरण देखील मोदींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अमरावती इथे प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपारेल म्हणजे पीएम मित्र पार्कची पायाभरणी सुद्धा होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातर्फे राज्य अंमलबजावणी संस्था म्हणून ही पार्क 1000 एकरमध्ये उभारण्यात येत आहे आणि सरकारनं वस्त्रोद्योगासाठी 7 पीएम मित्र पार्क उभारण्याला मंजुरी दिली आहे. भारताला वस्त्रोद्योग आणि निर्यातीचं जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे आणि या पार्कमुळे थेट परदेशी गुंतवणुकीसह इतर प्रकारची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होईल आणि रोजगार वाढेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.